आगामी 3 जून रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागांचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पीसे उदंचन केंद्र तसंच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रात पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरासह विविध भागांमध्ये बुधवारी 3 जून रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये कंट्रोल पॅनल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन तसंच इतर तांत्रिक कामांचाही समावेश आहे. ही कामं सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत करण्यात येणार आहेत. यासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाच्या पाणी पुरवठ्याचा 12 तासांचा बंद घेण्यात येणार आहे. या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपार्क, जेल परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी जंक्शन, मुंब्रा तसंच कळव्यातील काही भागांमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. दरम्यान पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस काही भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले.